गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. माझा जो लास्ट व्लॉग होता कास पठाराचा त्याचाच हा कंटिन्यू सेकंड पार्ट आहे. कास पठार आपण काल पाहिलं. आता त्याच्यानंतर आपण निघालो आहे ठोसेघर आणि सज्जनगडला. आता आधी आपण लेक पाहणार आहोत. कास पठारचं लेक पाहिल्यानंतर पुढे जाऊ आपण सज्जनगडला आणि त्याच्यानंतर पाहू आपण ठोसेघर. ठोसेघरचा धबधबा म्हणतात खूप छान आहे पाहण्यासारखा. तर आपण पाहूयात कसा आहे तो. चला मग जाऊयात. कास पठार जो पॉइंट आहे जिकडे 150 रुपये चार्ज करतात, तिथे तरी नाही गेला तुम्ही आणि इथे जरी सराउंडिंग जो एरिया दिसतोय तुम्हाला आजूबाजूचा रोडच्या बाजूचा, तिथेही एवढी फुलं आहेत ना की मला असं वाटतं की त्यासाठी कास पठारला 150 रुपये देऊन जायची गरज नाही. ऑनेस्टली का म्हणजे मला असं वाटतं ही फुलं प्रत्येक गावाला मिळतील. ऍक्च्युअली तिथे जेवढे पर्यटक आले होते ना ते असेच आम्हाला बोलताना दिसले बरेचसे की 150 रुपये एवढं तिकीट आहे इकडे आणि त्याच्या मानानं इकडं काहीच नाही बघण्यासारखं. तुम्ही रोडच्या बाजूला बघा, खूप छान फुलं आहेत आणि ती फुलं ही इनफ आहेत आणि तीच फुलं तिकडे कास पठारावरती आहेत. असं काही वेगळं काही नाहीये. थोडेफार जर तुम्ही गाईड हायर केलं तर तुम्हाला कदाचित नवीन काहीतरी माहिती मिळेल, पण गाईड हायर केला तर कंडिशन अप्लाइड. अदरवाईज आपण जर फक्त आपल्या डोळ्यांनी बघायला गेलो ना, आपले नॉलेज शून्य आहे त्या मानाने, राईट? तर आपण ते नाही आपल्याला समजत त्या गोष्टी. इथे थांबलोय आपण वेस्टर्न घाटला. जातोय वसंत विचारायला की काही चांगलं मिळतंय का इथे. आहेत का पोहे वगैरे? पोहे आहेत? पोहे आहे, मिसळपाव आहे, चहा आहे, कॉफी आहे. ओके, चला मग आपण इथे वेस्टर्न घाटच्या इथे ब्रेकफास्ट करू. आणि खूपच छान आणि टेस्टी ब्रेकफास्ट करून आता आपण निघालोय कास लेक पाहायला. तर आता इथे आल्यानंतर मी जेव्हा येण्याच्या आधी हॉटेल शोधत होतो की हॉटेल कोणता घ्यावा, कसा घ्यावा, तर आपण कसं जरा जेवढे जास्त रेटिंग 1000, 2000, 10000 तेवढे चांगले हॉटेल असं मला समजतो आपण, बरोबर? आणि ते योग्यच आहे. पण कसं आहे, पीक टाइम मध्ये ते हॉटेल नाही मिळत आपल्याला, बरेच वेळा अवेलेबिलिटी नसते. मग अशा वेळी करायचं काय? मग अशा वेळी आता इकडे जेव्हा मी आलोय ना, तर इकडे मी काही आता जसं की एका ठिकाणी थांबलेलो वेस्टर्न घाट, फक्त नाश्त्यासाठी थांबलेलो. पण तेव्हा तिकडे थांबल्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की तिकडे त्यांच्यात फक्त 2च रूम आहेत, पण दोन्हीही चांगल्या टापटीप रूम आहेत. म्हणजे मी रेकमेंड करेल की तुम्ही इकडे या आणि असे हॉटेल शोधा किंवा ऑनलाईन पण शोधू शकता की ज्यांचे कमी रूम असतील आणि त्या रूम मध्ये तुम्ही राहा, आणि ते जास्त परवडते. ठीक आहे, जसं की आता आम्हाला 2 रूम वाली हॉटेल सापडली, तर हे खूप चांगलं आहे. 2500 रुपये मध्ये हॉटेल रूम आहेत, इतर ठिकाणी 3000. पण हे कधीही चांगलं आहे. तुम्ही नक्की असे रूम शोधा गुगलवरती. हे मेक माय ट्रिप, गो आयबी गो कशावरती सापडणार नाहीत. झूम करा मॅपवरती बघा कुठे कुठे ऑप्शन्स आहेत आणि तसे ऑप्शन शोधून काढा, तरच तुम्हाला कळेल. ओके, आता आपल्याला जायचंय कास लेकला. हे बघा कास पठार. काल आम्ही इथेच आलो होतो. हे जे फेन्सिंग दिसतं ना, हे सर्व कास पठार आहे. इकडे आता गाडी आपल्याला उभी करू देणार नाहीत. ते आपल्याला बोलणार की चला चला डायरेक्ट पुढे 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 पुढे. हे बघा इकडे तुम्ही शूटिंग करू शकता. इकडे खूप छान दिसतं. येलो कलरची फुलं दिसत आहेत आपल्याला. आज पाऊस खूप पडतोय त्यामुळे आय डोंट नो किती वेळ वेदर असंच राहील. खूप जास्त पर्यटक. हे बघा शाळेच्या सहली पण आलेल्या आहेत आणि शाळेच्या टीचर शाळेच्या मुलींकडून व्हिडिओ करून घेतात. आज बघा तुम्ही किती गर्दी आहे, आणि काल इकडे काहीच गर्दी नव्हती. मास्तरांनी बघितलं की बोलतील रामकृष्ण हरी. हे बघा स्कूलच्या मुलांची सहल आली आहे बहुतेक इथे कास पठारला. तर किती सगळी मुलं आहेत. इथं आहे गेट नंबर 3 आणि 4, जे शेवटचे गेट आहेत. हा, जे शेवटचे गेट आहेत. लेफ्ट साइडला एकच गेट आहे 1, राईट साइडला आहे. असं खाली गेल्यानंतर इकडे तलाव आहे ना. हा, इथून स्ट्रेट इकडे तलाव आहे. ते आहे कास तलाव आणि आपण निघालोय कास तलावला. तुम्ही पाहू शकता आपण आलोय जवळपास कास तलावच्या. मी
मिनी धबधबा. तर आपण ट्रान्स लेक बघून आलो. असं खास काही नव्हतं तिकडं बघण्यासारखं. एक लेक आहे, 1 नंबर पार्किंग, 2 नंबर पार्किंग, जे मी तुम्हाला दाखवलं त्या प्रकारे गाडी पार्क करायची आणि लेक बघून यायचं. आम्ही लेक तिकडं उभं राहून बघितली, त्याचा थोडासा एक व्हिडिओ केला आणि मी आलो, कारण की आम्हाला काहीच खास नाही वाटलं तिकडे. इव्हन दो हे कास पठारला ही जी फुलं आहेत ना, ती पण अशी एवढी जास्त नाहीयेत. असं मनमोहक दृश्य नाहीये जसं आपण विचार करतो. गाडीतून जे दिसते ना तेच मनमोहक आहे. दिसते ना तेच मनमोहक आहे असं म्हणू शकतो. उतरल्यानंतर काहीच वाटत नाही. उतरल्यानंतर काहीच वाटत नाही. पोहोचलेलो आहे ना सज्जनगडाला. आपण जाऊयात वरती आणि एक्सप्लोर करूयात कसा आहे सज्जनगड. इथून सुरुवात होते आपल्या सज्जनगडला वरती चढण्याची. तर आपण सज्जनगडावर निघालोय. इथं ना एक हनुमानाची छोटीशी मूर्ती आहे, मस्त वाटते ती. बघू शकता सज्जनगडाचं आणि हनुमानाच्या मूर्तीचं एक तसं बघायला गेलं तर मोठं नातं आहे. हा आहे मारुती राया शहापूर मारुती. मला जे म्हणत होते आता सज्जनगडाचं आणि मारुती रायाचं जे नातं आहे ते असं आहे की रामदास स्वामींनी 11 मारुतींची स्थापना केलेली आहे त्यांच्या हाताने 11 वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांचे ही प्रतिरूप आहे शहापूर या गावी असलेल्या मारुतीची प्रतिरूप. अशा 11 मारुतीचं दर्शन आपल्याला इकडे घडू शकतं. तर चला पाहूया. मारुती मसूर मारुती थोडसा. रामदास स्वामींनी त्यांच्या हाताने ह्या मूर्त्या बसवल्या. चिनू ही नाही म्हणू शकत, ही प्रतिरूप आहे फक्त. चाफळचा दास मारुती. जरा झूम करतो, कदाचित मग दिसेल. हे बघू शकता किती सुंदर वाटते. स्कॉटलँड असतं ना तिथेही असे काही लँडस्केप आहेत. तिथे थोडंसं तिकडे बघा, हे उरमोडी धरण जे आपल्याला वरून दिसत होतं कास पठारावरून. अरे माझगावचा मारुती, हे आमचं गाव आहे. हा आहे माझगावचा मारुती. आहे शिंगणवाडी खडीचा मारुती. बोलवलाय सज्जनगड सुंदरगड. हा कचरा टाकू नका, प्लास्टिक टाकू नका, बोर्ड लावला इथे. तर बहुतेक टाक मिळते. हा आहे उमरसचा मारुती. हे बघा, हा नेक्स्ट आहे चाफळचा प्रताप मारुती. ओके, म्हणजे आपण जेव्हा सज्जनगड चढत असतो खरं तर तेव्हाच आपल्याला अशा प्रकारे 11 मारुतीचं दर्शन होऊन जाते. ह्याच्यातले बहुतेक मारुती मी खरं तर दर्शन केलेलं आहे, बहुतेक मारुतीचं जास्तीत जास्त. पण असे 1-2 अजून जे आहेत ज्यांचं राहिलं तर हा आहे बहेचा बोरगाव मारुती. हा आहे बहेचा बोरगाव मारुती. नेक्स्ट मारुती. आता आपण बघूयात अजून पुढचा कोणता आहे. वसंत, तू मोजले किती आपले मारुती झाले वरती येईपर्यंत? ओके, 11 मारुती झालेत का असं वाटतंय. पण हे 11 मारुती तर नक्कीच असतील पूर्णपणे वरती येईपर्यंत. आणि खूप मारुती हे अशा प्रकारे सज्जनगड चढत असतानाच तुमचं 11 मारुतीचं दर्शन होऊन जातं. किती छान फिलिंग आहे ही, मस्त वाटला. आणि हा असा खालचा नजारा चढत असताना तुम्हाला दिसतो. इथे एक छोटंसं मंदिर आहे, ते बघूयात आपण कशाचं मंदिर आहे. मारुती नाही, हनुमान आहे. तेच की हनुमान. इथंच एक छोटंसं आहे, पण हे असं एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे. त्यांनी हे 11 मारुतीपैकी एक नाही आहे. बाबा मम्मा ही नंदी आहे का? नाही, गाई आणि वासरू. अजून एक छोटंसं राहायचं
ही नंदी आणि ही वासराचं हे असणार. इथून बघू शकता तुम्ही वरती. वाव, हा बघा नजारा किती मस्त आहे. आणि ते जे आहे ना ते 2 टॉवर दिसतात. ते 2 टॉवर थोडं झूम कर इथे. हा हे बघ, हे जे आहेत ना हे हा अजिंक्य तारा. ओ, हे बघा, हे जे 2 टॉवर दिसतात ना तुम्हाला, जे मी झूम केलेत, हे तो म्हणतोय अजिंक्य तारा आहेत. ओके, खूपच छान व्ह्यू वाटतोय वरतून सज्जनगडावरून. इथे गेट, वरती गेट प्रवेशद्वार. आहे. जाऊयात आपण तिकडे. इथे येतो आपला नेक्स्ट मारुती, मनपाडळे मारुती. हा आहे 11 मारुतीपैकी एक मारुती. ठीक आहे, वाटतं अजून पण पुढे असेल. हे बघा, हे नेक्स्ट पारगावचं मारुती. आहे आपला नेक्स्ट मारुती, शिराळे मारुती. 11 मारुतीपैकी एक मारुती. हे गेट, हे आहे गेट. ग्रामपंचायत परळी सज्जनगडचं लिहिलेलं आहे इथे. छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. इथून हे आहे महाद्वार, इथून आपण आत जातो सज्जनगडासाठी. इथे लिहिलेलं आहे महाद्वार रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बंद राहील म्हणून. ते दुसरं द्वार आहे. येस, हे दुसरं द्वार आहे. हे महाद्वार, ते खाली एक होतं, त्याच्यानंतर हे एक आहे. इथं आपण असं वरती जातो तर इथं ना बऱ्याच ठिकाणी असे बोर्ड लावलेत, सज्जनगड सुंदरगड अभियान म्हणून, की हा जो सज्जनगड आहे तो स्वच्छ ठेवा, घाण करू नका, प्लास्टिकच्या वस्तू फेकू नका, अशा गोष्टींसाठी त्यांनी असे बोर्ड्स लावलेले आहेत. बघा, तुम्ही पाहू शकता इथे. आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारचा दरवाजा आहे. इथे एक आजीबाई काहीतरी विकायला बसल्यात. ते काय विकतायत ते पाहूयात आपण. त्या ना मी ते काही विकत नाही आहे बहुतेक. इथं परत तीच सूचना दिलेली आहे, महाद्वार रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बंद राहील म्हणून. म्हणजे जर तुम्ही येणार असाल तर पहाटे 5 नंतरच यावं लागेल. तर एक ग्रामपंचायत परळी सज्जनगड. इथं हा असा नकाशा दिला आहे, सज्जनगडचा दर्शक नकाशा. हा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये महाद्वार कुठे कुठे आहेत, किती किती आहेत ते दिलं आहे. त्याच्यावर कुठे कोणतं मंदिर आहे ते पण दिलं आहे. आणि त्यांना बाजूला अशी माहिती दिली आहे, डाव्याचा मारुती, मुख्य मंदिर. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. ते एक मंदिर आहे. आपण जेव्हा त्या प्रवेशद्वारातून जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा ना इथं कमानीतून आतमध्ये आल्यानंतर अंगलाई देवी मंदिर आहे आणि ते मंदिर इकडं आहे, असं अंगलाई देवी मंदिर. आणि त्याच्या बाजूला असा तलाव आहे इकडे छोटासा, तुम्ही पाहू शकता. हा तलाव आहे, स्वच्छ नाही आहे बिलकुलच, खूप ग्रीन ग्रीन पाणी आहे खरं तर. पण बाकी इकडे हिरवळ खूप जास्त आहे. निसर्ग सौंदर्य खूपच छान आहे इकडे, खूप सुंदर निसर्ग तुम्ही पाहू शकता इकडे. हां, जसं एक मस्त झेंडा लावलाय. इथे कसं जुन्या काळातले काही अवशेष आहेत. ते कशाचे आहेत अवशेष ते माहित नाही. तुला माहिती काय वसंत? नाही, इथं लिहिलं असेल तर बघितलं पाहिजे. हा, इथं काहीतरी लिहिलं आहे. नाही लिहिलं, त्याच्याबद्दल नाही आहे.
देवीचं मंदिर. हे आहे देवीचं मंदिर. आता बंद झालं आताच. आणि एवढी छान ट्रेकिंग होती, आम्हाला काय कळलंच नाही एवढी छान कशी झाली. आपण एवढं लांब कशी आलो असं मला पुढे जाऊ नको, नीट तरी पकड ना. जा आता आपण ना बाजूला जाऊन ना आपण जरा बघूयात हे मंदिर कसं दिसतंय आतमधून. बंद आहे वाटतं मंदिर. हे आहे मंदिराचं दरवाजा आणि हे असं मंदिर आहे आतमध्ये, तुम्ही पाहू शकता. बस बाकी काही नाही. इथे एक मूर्ती आहे आणि एवढंच आहे फक्त मंदिर, बस. खतखलीचं मंदिर कुठे आहे? खतखली मंदिराच्या बाहेर असा नजारा आहे. अंगलाई देवी मंदिरातून आल्यानंतर आपण इकडे निघालोय, जे मुख्य मंदिर आहे तिकडे निघालोय. इथे एक कमान आहे, आता कमानीनंतर आहे मुख्य मंदिर. तर आपण जाऊया आता मुख्य मंदिरात. आहे लोकमान्य टिळक स्मृती कमान. इथून आतमध्ये गेल्यानंतर सरळ तिकडे आहे मुख्य मंदिर. इथं आहे हे मुख्य कार्यालय, सज्जनगड सेवा मंडळचं मुख्य कार्यालय. आणि हे मंदिर आहे. इथं आहे छोटासा पाण्याचा तलाव वाटत आहे. हो, छोटासा. हे बघा, चलो हा एक छोटासा कासव आहे बघा, किती गोड वाटत आहे तो. बघ ना, गेला तो पाण्याच्या आतमध्ये गेला, पाण्याच्या आत गेला, मला दिसला तो. मी व्हिडिओमध्ये तो शूट करू शकले. आणि हा तलाव आहे इथे एक. त्याच्यानंतर इथं आपण पाहूयात मुख्य मंदिर कुठे आहे. ठीक आहे, इथं बघा हे रामदास स्वामींची मूर्ती आहे. इथं पाहू शकता. थोडी कमी, थोडी जास्त, थोडीशी. हां, श्रीधर स्वामी महाराज. इथे पण आतमध्ये कशी रूम आहे, त्याच्यामध्ये श्रीधर स्वामींचं एक हे आहे, ही मूर्ती आहे इथं श्रीधर स्वामींची. असं एक छोटीशी रूम आहे इथं, तुम्ही पाहू शकता. आतमध्ये जायला अलाउड आहे की नाही माहीत नाही. आणि हा आहे पेठेतील मारुती, म्हणजे हेच आहे मारुती मंदिर. हे एक आहे मारुती मंदिर, छोटंसं मंदिर आहे हे, बस मोकळं. इथं कोणीच नाही आहे, एक छोटंसं मारुती मंदिर आहे. तर आपण जाऊया जरा मुख्य मंदिराकडे.
धाकट्या मुलांच्या शाळेची सहल इथं पण आलेली आहे. ते पाहून वाटत आहे. शाळा आहे का ही? का मंदिर आहे? हे आहे मंदिर, श्री समर्थ समाधी मंदिर. आपण जाऊया आपल्या दर्शनाला. इथे गणपतीची मूर्ती दिसते एक समोर. इथून सुरुवात होते आपल्या सज्जनगडला वरती चढण्याची. तर आता आपण सज्जनगडावर निघालोय. छोट्याशा पायऱ्या आहेत, जास्त मोठ्या पायऱ्या नाही आहेत. इथं ना एक हनुमानाची छोटीशी मूर्ती आहे, मस्त वाटते ती. बघू शकता सज्जनगडाचं आणि हनुमानाच्या मूर्तीचं एक तसं बघायला गेलं तर मोठं नातं आहे. हा आहे मारुती राया शहापूर मारुती. ओके, सो 11 मारुतीपैकी हा एक मारुती आहे, शहापूर मारुती. आणि मी तुम्हाला जे म्हणत होते आता सज्जनगडाचं आणि मारुती रायाचं जे नातं आहे ते असं आहे की सज्जनगडावरती एक मिनिट आपल्याला वसंत सांगत आहे. हा, रामदास स्वामींनी 11 मारुतींची स्थापना केलेली आहे त्यांच्या हाताने 11 वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांची ही प्रतिरूप आहे शहापूर या गावी असलेल्या मारुतीची प्रतिरूप. अशा 11 मारुतीचं दर्शन आपल्याला इकडे घडू शकतं. तर चला पाहूया. मारुती पुढे हा आहे मसूर मारुती. मसूर गावचा मारुती. मसूर गावचा मारुती, मसूर मारुती. थोडासा रामदास स्वामींनी त्यांच्या हाताने ह्या मूर्त्या बसवल्या. चिनू ही नाही म्हणू शकत, ही प्रतिरूप आहे फक्त. चला आपण आता पुढचा मारुती बघूयात. चाफळचा दास मारुती. ओके, हे आता आपण ऑलमोस्ट पोहोचतोय आता सज्जनगडावरती. बहुतेक खूप जास्त पायऱ्या चढाव्या लागणार आहेत आपल्याला. ओके, बघूया वसंत काय दाखवतोय आपल्याला. हे डोंगर, या डोंगरावरती हे बघ, हे पठार, छोटस पठार दिसतंय, त्याची झाड आहेत, तिकडे गुरं चरतायत. मी जे दाखवते तुला अजून दिसत नाही. हा, ओके, ते कसं वाटतंय? छान आहे की. इट्स लाईक एखाद्या युरोपमध्ये असे लँडस्केप असतात. हा, तर त्याचं एक छोटस प्रतिरूप इथेही तुम्हाला दिसेल. झूम करून दाखवू शकतोस. पकडे, जरा झूम करतो, कदाचित मग दिसेल. हे बघू शकता किती सुंदर वाटते. स्कॉटलँड असतं ना, तिथेही असे काही लँडस्केप आहेत. तिथे थोडंसं तिकडे बघा, हे उरमोडी धरण जे आपल्याला वरून दिसत होतं कास पठारावरून. आता आपण आपला नेक्स्ट मारुती बघूयात. इथं आहे नेक्स्ट मारुती. अरे, माझगावचा मारुती. हे आमचं गाव आहे. हा आहे माझगावचा मारुती. ओके, चला. ओके, तर नेक्स्ट मारुती आहे शिंगणवाडी खडीचा मारुती. इथे ना एक बोर्ड लावलाय, सज्जनगड सुंदरगड. हा, कचरा टाकू नका, प्लास्टिक टाकू नका, एक बोर्ड लावला इथे. तर बहुतेक टाक मिळते.
थोड़ा ज्यादा देते हैं। हा आहे उमरसचा मारुती. आपण ना येताना हे करूया, हो तर ताक पिऊयात. हे बघा, हा नेक्स्ट आहे चाफळचा प्रताप मारुती. ओके, म्हणजे आपण जेव्हा सज्जनगड चढत असतो खरं तर तेव्हाच आपल्याला अशा प्रकारे 11 मारुतीचं दर्शन होऊन जातं आहे. ह्याच्यातले बहुतेक मारुती मी खरं तर दर्शन केलेलं आहे, बहुतेक मारुतीचं जास्तीत जास्त. पण असे 1-2 अजून जे आहेत ज्यांचं राहिलं तर हा आहे बहेचा बोरगाव मारुती. हा आहे बहेचा बोरगाव मारुती, नेक्स्ट मारुती. आता आपण बघूयात अजून पुढचा कोणता आहे. वसंत, तू मोजले किती आपले मारुती झाले वरती येईपर्यंत? ओके, 11 मारुती झालेत का असं वाटतंय. पण हे 11 मारुती तर नक्कीच असतील पूर्णपणे वरती येईपर्यंत. आणि खूप मारुती हे अशा प्रकारे सज्जनगड चढत असतानाच तुमचं 11 मारुतीचं दर्शन होऊन जातं. किती छान फिलिंग आहे ही, मस्त वाटला. आणि हा असा खालचा नजारा चढत असताना तुम्हाला दिसतो. इथे एक छोटंसं मंदिर आहे, ते बघूयात आपण कशाचं मंदिर आहे. मारुती नाही, हनुमान आहे. तेच की हनुमान. इथंच एक छोटंसं आहे, पण हे असंच एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे. त्यांनी हे 11 मारुतीपैकी एक नाही आहे. बाबा मम्मा ही नंदी आहे का? नाही, गाई आणि वासरू. अजून एक छोटंसं राहायचं ही नंदी वासराचं हे असणार. इथून बघू शकता तुम्ही वरती. वाव, हा बघा नजारा किती मस्त आहे. आणि ती जे आहे ना, ते 2 टॉवर दिसतात, ते 2 टॉवर. थोडं झूम कर इथे. हा, हे बघ, हे जे आहेत ना, हे हां, अजिंक्य तारा. ओ, हे बघा, हे जे 2 टॉवर दिसतात ना तुम्हाला, जे मी झूम केलेत, हे तो म्हणतोय अजिंक्य तारा आहेत. ओके, खूपच छान व्ह्यू वाटतोय वरतून सज्जनगडावरून. मस्त. आपण एवढं वरती चढत आलेलो आहे. आता बघ आपण वरती, बघ इथे गेट, वरती गेट प्रवेशद्वार. आहे, जाऊयात आपण तिकडे. इथे येतो आपला नेक्स्ट मारुती, मनपाडळे मारुती. हा आहे 11 मारुतीपैकी एक मारुती. ठीक आहे, वाटतं अजून पण पुढे असेल, अजून असेल एक पुढे मारुती. राईट साईडने चाल, पडशील खाली. पुढचा मारुती पारगावचा मारुती. 12 मारुती. हे बघा, हे नेक्स्ट पारगावचा मारुती. अजून एक पुढे मला दिसत आहे शिराळेगण मारुती, असं काहीतरी, शिरोळे मारुती. शिराळे. आपण तो जाऊन बघूयात त्याचं नाव एक्झॅक्टली काय आहे. आपला नेक्स्ट मारुती शिराळे मारुती. 11 मारुतीपैकी एक मारुती. हे गेट, हे आहे गेट. ग्रामपंचायत प्रवेश सज्जनगडचं लिहिलेलं आहे इथं. छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. इथून हे आहे महाद्वार, इथून आपण आत जातो सज्जनगडासाठी. इथे लिहिलेलं आहे महाद्वार रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बंद राहील म्हणून. हे प्रोटेक्शनसाठी बनलेले आहेत. हे प्रोटेक्शनसाठी बनलेत. ऐक ना, देख दुसरं द्वार आहे. येस, हे दुसरं द्वार आहे. हे महाद्वार, ते खाली एक होतं, त्याच्यानंतर हे एक आहे.
इथं आपण असं वरती जातो तर इथं ना बऱ्याच ठिकाणी असे बोर्ड लावलेत, सज्जनगड सुंदरगड अभियान म्हणून, की हा जो सज्जनगड आहे तो स्वच्छ ठेवा, घाण करू नका, प्लास्टिकच्या वस्तू फेकू नका, अशा गोष्टींसाठी त्यांनी असे बोर्ड्स लावलेले आहेत. बघा तुम्ही पाहू शकता इथे. आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारचा दरवाजा आहे. इथे एक आजीबाई काहीतरी विकायला बसल्यात. ते काय विकतायत ते पाहूयात आपण. त्या ना मी ते काही विकत नाही आहे बहुतेक. इथं परत तीच सूचना दिलेली आहे, महाद्वार रात्री 9 ते पहाटे 5पर्यंत बंद राहील म्हणून. म्हणजे जर तुम्ही येणार असाल तर पहाटे 5 नंतरच यावं लागेल. तर एक ग्रामपंचायत परळी सज्जनगड. इथं हा असा नकाशा दिला आहे, सज्जनगड दर्शक नकाशा. हा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये महाद्वार कुठे कुठे आहेत, किती किती आहेत ते दिलं आहे. त्याच्यावर कुठे कोणतं मंदिर आहे हे पण दिलं आहे. आणि त्यांना बाजूला अशी माहिती दिली आहे. ढाब्याचा मारुती, मुख्य मंदिर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. पुढे आल्यानंतर हे असं अजून एक द्वार आहे. हे कमान आहे म्हणू शकतो आपल्याला. द्वार नाही आहे, कमान आहे. असे काहीतरी ते एक मंदिर आहे. आपण जेव्हा त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येतो तेव्हा ना इथं कमानीतून आतमध्ये आल्यानंतर अंगलाई देवी मंदिर आहे. आणि ते मंदिर इकडं आहे, असं अंगलाई देवी मंदिर. आणि त्याच्या बाजूला असा तलाव आहे इकडे छोटासा, तुम्ही पाहू शकता. हा तलाव आहे, स्वच्छ नाही आहे बिलकुलच, खूप ग्रीन पाणी आहे खरं तर. पण बाकी इकडे हिरवळ खूप जास्त आहे. निसर्ग सौंदर्य खूपच छान आहे इकडे, खूप सुंदर निसर्ग तुम्ही पाहू शकता इकडे. हां, जसं एक मस्त झेंडा लावलाय. इथे कसं जुन्या काळातले काही अवशेष आहेत. हे कशाचे आहेत अवशेष ते माहित नाही. तुला माहिती काय वसंत? नाही, तिथं लिहिलं असेल तर बघितलं पाहिजे. हा, इथं काहीतरी लिहिलं आहे. नाही लिहिलं, त्याच्याबद्दल नाही आहे. मंदिर हे आहे देवीचं मंदिर. त्यात बंद झालं आताच. आणि एवढी छान ट्रेकिंग होती, आम्हाला काय कळलंच नाही एवढी छान कशी झाली. आपण एवढं लांब कशी आलो असं मला काय. पुढे जाऊ नको, नीट तरी पकड ना कॅमेरा. जा आता आपण ना बाजूला जाऊन ना आपण जरा बघूयात हे मंदिर कसं दिसतंय आतमधून. बंद आहे वाटतं मंदिर. हे आहे मंदिराचं दरवाजा. आणि हे असं मंदिर आहे आतमध्ये, तुम्ही पाहू शकता. बस बाकी काही नाही. इथे एक मूर्ती आहे आणि एवढंच आहे फक्त मंदिर, बस. खटखलीचं मंदिर कुठे? खटखली अंगलाई देवी मंदिरातून आल्यानंतर आपण इकडे निघालोय, जे मुख्य मंदिर आहे तिकडे निघालोय. इथे एक कमान आहे, आता कमानीनंतर आहे मुख्य मंदिर. तर आपण जाऊया आता मुख्य मंदिरात. आहे लोकमान्य टिळक स्मृती कमान. इथून आतमध्ये गेल्यानंतर सरळ तिकडे आहे मुख्य मंदिर. इथं एक छोटासा पाण्याचा तलाव वाटत आहे. हो,
छोटस हे बघा. हा एक छोटासा कासव आहे बघा. किती गोड वाटत आहे तो. गेला तो पाण्याच्या आतमध्ये गेला. पाण्याच्या आत गेला मला दिसला तो. मी व्हिडिओमध्ये तो शूट करू शकले. आपण पाहूयात मुख्य मंदिर कुठे आहे. ठीक आहे. इथं बघा हे रामदास स्वामींची मूर्ती आहे. इथं पाहू शकता. थोडी कमी थोडी जास्त थोडी श्रीधर स्वामी महाराज. इथे पण आतमध्ये कशी रूम आहे. त्याच्यामध्ये श्रीधर स्वामींचं एक हे आहे. ही मूर्ती आहे इथं श्रीधर स्वामींची. पण असं एक छोटीशी रूम आहे इथं. तुम्ही पाहू शकता. आतमध्ये जायला अलाउड आहे की नाही माहीत नाही. आणि हा आहे पेठेतील मारुती. म्हणजे हेच आहे मारुती मंदिर. हे एक आहे मारुती मंदिर. छोटंसं मंदिर आहे हे. बस मोकळं. इथं कोणीच नाही आहे. एक छोटंसं मारुती मंदिर आहे. तर आपण जाऊया जरा मुख्य मंदिराकडे. हे आहे मंदिर श्री समर्थ समाधी मंदिर. आपण जाऊया आतमध्ये दर्शनाला. इथं गणपतीची मूर्ती दिसते एक समोर. या मंदिरात खरं तर शूटिंग करणं अलाउड नाही आहे. तसे तिथं बोर्ड्स लावलेत शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून. पण तुम्हाला आतमधून मंदिर कसं आहे हे दाखवता येण्यासाठी मी थोडंसं शूट केलं आहे फक्त. पण आपण जेव्हा इथून असं खाली उतरतो तिकडे आपल्याला स्वामी समर्थांची समाधी दिसते. आणि छान आहे मंदिर ओव्हरऑल. खूप स्वच्छता वगैरे आहे तिथे. आणि प्रसन्न वाटतं आपल्याला या मंदिरात आल्यानंतर. मला खूपच छान वाटलं. मंदिर पण छान आहे. बांधकाम पण छान आहे. आणि ह्या गुहेतून आपण जेव्हा बाहेर पडतो आणि समोरची समाधी दिसते ते पाहून प्रचंड छान वाटतं. हा आहे मंदिराचा बॅक साईड. ॲक्च्युली मंदिरामध्ये ना शूटिंग करणं अलाउड नव्हतं म्हणून शूटिंग नाही केलं मंदिरामध्ये. थोडंफार जेवढं जमलं तेवढं मी करू शकले. पण जास्त करणं योग्य नाही आहे म्हणून मग त्यांचे रूल्स ब्रेक करून इथं बघा एक छोटंसं बॅक साईडला एक मारुती मंदिर आहे. आणि हा असा आवार आहे. हा असा कळस आहे मंदिराचा. हे मुख्य मंदिर आहे जिथं स्वामी समर्थांची समाधी आहे. हा हे समाधीचं हे मुख्य मंदिर आहे. याची बॅक साईड आहे ही. कारण की फ्रंटला ना तिकडे अलाउड नाही आहे शूटिंग करणं. शूटिंग फोटोज काढणं अलाउड नाही आहे. हे पण मारुतीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर इथं आहे हे धाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग. जाऊन यायचं का? तिकडे जाऊया. चल इकडे या. हे मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूयात. धाब्याचा मारुती मंदिर आहे. आपण पोहोचलो या मंदिराजवळ. हे आहे मारुती मंदिर. तर चला मंडळी, आता आपण मस्तपैकी सज्जनगड फिरल्यानंतर आता आपण निघालो ठोसेघरला. ह्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहूयात ठोसेघर कसं आहे ते. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये ठोसेघर कवर करणार आहोत. सज्जनगड पाहून झाला. मस्त वाटला सज्जनगड. हिरवळ आहे इकडं खूप. वातावरण खूप प्रसन्न आहे. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.